नदीचं भयान लांबोटी गावामधील असलेलं हॉटेल जयशंकरच्याकडेच आपण राहतो. हॉटेल जयशंकर आहे, याच्या अगदी पाठीमागे जवळ पाणी आलेलं आहे. पाणी बघू शकता. पूर्ण प्रत्येक गावाचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. प्रत्येक माणसाला असणाऱ्या ज्या गरजेच्या वस्तू लोकांना एनडीआरची पथकं तैनात झालेली आहेत सिन्नर नदीच्या काठी गावाला असणाऱ्या, आणि जिथपर्यंत दिसेल त्या नजरेल तेवढं पाणी दिसतंय. आपण बघू शकताय इथून आपण शिंगोली गावाला पूर्ण याडा टाकलेला आहे. इकडं तेऱ्यामध्ये पाणी शिरलेलं आहे. इकडं तेऱ्या पूर्ण गावामध्ये तेऱ्यामध्ये पाणी आहे. एकंदरीत ह्या पाण्यानं संपूर्ण प्रत्येक माणसाच्या म्हणजे जी माणसं पाण्यामध्ये अचानक रात्री अचानक पाणी वाढल्यामुळं शासनानं वारंवार सूचना दिलेल्या होत्या, तरीसुद्धा पण एवढं पाणी वाढेल हे असं कधीच वाटलं नव्हतं. एवढं हे बघा, समोर बघताय ती बंगला, या बंगल्यात पूर्ण पाणी शिरलेलं आहे. खाली घरामध्ये पूर्ण पाणी आहे, पूर्ण घर पाण्यामध्ये बुडालेलं आहे. असे अनेक घरं उद्ध्वस्त झालेले आहेत, अनेक पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत. या मंदिरामध्ये पूर्ण पाणी आहे. हे सगळं खूप भयान दृश्य. हे पाणी बघू शकताय. ही सीना नदी काठीवर असणारे पोलीस प्रशासन आता तैनात झालेलं आहे. लोकाला पुलावर थांबू देत नाहीत, आणि पुलाला सुद्धा गाठायला थोडंच पाणी कमी आहे. आता हे सगळे वाहनं काढायला चालू झालेले आहेत. पोलीस प्रशासन दाखल झालेलं आहे. आपण इकडं ही तरटगाव इकडल्या खाल्ल्या भागात सुद्धा बघू शकता. गावाने पाणीच पाणी आहे सगळं.